धान उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अखेर बोनसची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोनससाठी लागणारा निधी राज्य शासनाने 26 मार्च रोजी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र सलग आलेल्या सुट्ट्या आणि पोर्टलवर अपडेट झाल्या नसल्याने सोमवारपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाने धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली होती. पण या घोषणेनंतर तब्बल 4 महिन्यांनी 26 फेब्रुवारी 2024 रोजी यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना खात्यावर बोनसची रक्कम जमा होण्याची अडचण निर्माण झाली. शासनाने मागील वर्षीपासून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटलऐवजी हेक्टरी बोनस जाहीर केला आहे. हिवाळी अधिवेशनात शासनाने धानाला हेक्टरी 20,000 रुपये बोनस 2 हेक्टरपर्यंत देण्याची घोषणा केली होती. याचा लाभ केवळ शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील 1,55,061 शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शेतकऱ्यांची बोनसची रक्कम देण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला 300,51,18,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मार्केटिंग फेडरेशन हा निधी सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. उशिरा का होईना पण शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात येणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगन वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.